नमस्कार मित्रांनो, मी राव चौधरी आपलं पुन्हा एकदा स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्ड या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, हिंदी विषयाच्या सेमिस्टर सेकंडचा पहिला भाग आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण हिंदी विषयाच्या इयत्ता 6वीच्या सेमिस्टर सेकंड म्हणजे द्वितीय सत्राचा एकम 1 इतनी शक्ती हमें देना दाता याचे स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर आपण पाहणार आहोत. चला तर. इतनी शक्ती देना हमें दाता या पाठाचे स्वाध्यायाचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. ठीक आहे. स्वाध्याय प्रश्न 1, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए. पहला प्रश्न है, हमें कैसे रास्ते पर चलना चाहिए, क्यों? उत्तर है, हमें नेकी के रास्ते पर चलना चाहिए क्योंकि हमें इससे अपने जीवन में सुख और शांति मिलती है. प्रश्न 2, आने वाला कल कैसा होगा? उत्तर, आने वाला कल बीते हुए कल से अच्छा होगा. प्रश्न 3, हम ईश्वर से कैसी जिंदगी की कामना करते हैं? उत्तर, हम ईश्वर से यह कामना करते हैं कि ईश्वर हमें जितनी भी जिंदगी दे वह भली हो. प्रश्न क्रमांक 4, हमारे मन में कैसी भावना नहीं होनी चाहिए? उत्तर, हमारे मन में किसी के लिए भी बदले की भावना नहीं होनी चाहिए. प्रश्न 5, हमें किसके बारे में सोचना चाहिए? उत्तर, हमें सोचना चाहिए कि हमने दूसरों के लिए क्या किया है, न कि हमें दूसरों से क्या मिला है. प्रश्न क्रमांक 6, हमारा मन पावन कैसे बनेगा? उत्तर, हमारा मन ईश्वर की करुणा के जल से पावन बनेगा. प्रश्न क्रमांक 7, कविता में कैसा जल बहाने की प्रार्थना की गई है और क्यों? उत्तर है, कविता में करुणा का जल बहाने की प्रार्थना की गई है क्योंकि करुणा का जल बहने से सबके मन का हर एक कोना पवित्र बनेगा. और लास्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 8, किसकी रचना का अंत नहीं होना चाहिए? उत्तर, ईश्वर की बनाई हुई हर एक रचना का अंत नहीं होना चाहिए. याप्रमाणे प्रश्न 1 मध्ये 8 प्रश्न दिलेत, त्यांची उत्तर आपण पाहिली. आता प्रश्न क्रमांक 2, उदाहरण के अनुसार समान तुक वाले मतलब तुकांत शब्द लिखिए. म्हणजे सारखा उच्चार त्यांचा येत असतो परंतु शब्द वेगळे असतात असे शब्द. उदाहरणार्थ, लड़ाई, उतराई, कमाई, बुनाई, धुलाई, पढ़ाई, सिलाई सबके पीछे ई आई हुई है. म्हणजे अशा प्रकारचे शब्दांना तुकांत शब्द म्हणतात. पहिला शब्द दिलेला आहे लताए. आता याचे तुकांत शब्द कसे आहेत पहा. कथाए, मालाए, प्रथाए. दुसरा सुंदरता. उत्तरमध्ये येईल कठीणता, गंभीरता, तत्परता, प्रवीणता, भाविकता. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या मागे कथा, ता हा तुकांत शब्द आलेला आहे. तिसरा प्रश्न आहे, तिसरा शब्द दिलेला आहे ग्वालीन. इन, ग्वालीन, इन मागे येतो. उत्तरामध्ये तसे शब्द मलिन, कालीन, शालीन. चौथा शब्द आहे लिखावट. उत्तर आहे सजावट, बनावट, घबराहट. पाचवा शब्द दिलेला आहे सुनकर.
उत्तर आहे बनकर, देखकर, अजमकर, लिखकर, बोलकर असे वेगवेगळे लावू शकतो आपण. पडकर ज्याच्या मागे कर कर येणार आहे. 6वा शब्द आहे चिडिया. चिडियाचा तुकांत शब्द येतील सिडिया, गुडिया, चुडिया, घडिया पण येऊ शकतो. बरोबर आहे. अजून एक्स्ट्रा तुम्हाला लिहिता येऊ शकतात. अशा पद्धतीने तुकांत शब्द आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 3, नीचे दिए गए चित्र को देखकर चित्र का वर्णन अपने शब्दों में कीजिए. एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला या पुस्तकातलं प्रश्नामध्ये. त्या प्रश्नाच्या चित्रामध्ये तुमच्या भाषेमध्ये वर्णन करायचं आहे. या ठिकाणी वर्णन करून दाखवलेलं आहे. पहा, इस चित्र में समुद्र के तट का दृश्य दिखाया गया है. समुद्र में एक नाव है जिसके पाल पर ध्वजा फहर रही है. 2 व्यक्ति नौका विहार कर रहे हैं. एक लड़का तैर रहा है, एक लड़का गेंद से खेल रहा है. उसके पास एक महिला खड़ी है. तट पर एक लड़का पतंग उड़ा रहा है. एक लड़की हाथ में थैली लिए घूम रही है. 2 लड़के रेत से घरौंदे बना रहे हैं. एक गुब्बारे वाला खड़ा है. एक लड़की मुंह से फूंककर गुब्बारे में हवा भर रही है. आइसक्रीम वाला गाड़ी लेकर खड़ा है. एक महिला उससे आइसक्रीम खरीद रही है. पास में उसका बच्चा खड़ा है. बाईं तरफ कोने में छतरी के नीचे मेज कुर्सी लगाए 2 व्यक्ति बैठे. पास में नारियल के 2 वृक्ष दिख रहे हैं. अशा पद्धतीने तुम्हाला वर्णन करता येईल. तुम्ही तुमच्या भाषेत सुद्धा करू शकता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, निम्नलिखित परिच्छेद का मातृभाषा में अनुवाद कीजिए. आता या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये आपल्याला अनुवाद करायचा आहे, म्हणजे ट्रान्सलेट करायचं आहे. आपल्या भाषेत याला लिहायचं आहे. अगोदर मी हिंदीत वाचून दाखवतो काय परिच्छेद दिला आहे, नंतर मराठीत त्याचे ट्रान्सफर करूया, अनुवाद करू. पहा, एक चिड़िया पेड़ पर रहती थी. उसका घोंसला पेड़ पर था. घोंसले में उसके 3 बच्चे थे. वह अपने बच्चों के साथ रहती थी. एक दिन एक शिकारी वहाँ आया. वह चिड़िया को मारना चाहता था. चिड़िया ने बच्चों को घोंसले में सिर नाचाकर बैठने को कहा. वह खुद वहाँ से उड़ गई और पत्तों में छिपकर बैठ गई. शिकारी चिड़िया को न देखकर वहाँ से चला गया. आता याचं मराठीमध्ये रूपांतर करायचं आपल्याला. मराठीत रूपांतर कसं होईल पहा. एक पक्षी झाडावर राहत होता. त्याचे घरटे झाडावर होते. घरट्यात त्याला 3 मुले होती. ती आपल्या मुलांसोबत राहत होती. एक दिवस एक शिकारी तिथे आला. त्याला पक्षी मारायचा होता. पक्ष्याने मुलांना डोके टेकवून घरट्यात बसण्यास सांगितले. ती स्वतः उडून पाण्यात लपून बसली. शिकारी पक्षी न पाहताच निघून गेला. अशा पद्धतीने आपल्या मराठी भाषेत अनुवाद करायचा आहे. 5वा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, निम्नलिखित काव्य पंक्तियों का भावार्थ लिखिए. म्हणजे या ठिकाणी जी काव्य पंक्ती दिलेली आहेत, ओळी दिलेल्या आहेत, त्यांचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. पहिली ओळ आहे, बैर हो ना किसी का किसी से, भावना मन में बदले की हो ना. या काव्याचा, या कवितेच्या ओळीचा अर्थ काय आहे. हम में से किसी की किसी से दुश्मनी न हो, और अगर तो हमारे मन में उसका बदला लेने की भावना पैदा न हो. दूसरी कविताची ओळ आहे, दुसरी ओळ आहे, अपनी करुणा का जल तू बहा के
कर दे पावन हर एक मन का कोना. म्हणजे याचं उत्तर काय येईल, याचं भावार्थ काय येईल, हे ईश्वर तू अपनी करुणा का जल बहाकर हम सबके मन का हर कोना पवित्र कर दो, या कर दे. म्हणजे आपला कवितेच्या ज्या ओळी दिलेल्या आहेत त्यांचा भावार्थ अशा पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे. याच्यात तुम्ही अजून वाढ करून लिहू शकतात. ठीक आहे.